स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आनंददायी शनिवारमध्ये. चला शिकूया प्रयोगातून विज्ञान. आणि आजचा प्रयोग आहे आपला 21वा. प्रयोगाचे नाव आहे तेल व पाणी एकत्र होत नाही. आपले मार्गदर्शक प्रयोगाचे श्री संजय ससाने सर, शिक्षणाधिकारी प्राथमिक, जिल्हा परिषद वाशिम. आजची तारीख आहे 10/1/26. बरोबर. आपल्याला हा प्रयोग करायचा आहे. एकदम साहित्य सोपं आहे. तेल, पाणी आणि डिटर्जंट पावडर. आता आपण हा प्रयोग करूया. आपण त्याच्यामधून निष्कर्ष काढू. चला प्रयोग करायचा आहे. पहिल्यांदा मी करणार, त्यानंतर तुम्ही सर्वजण प्रयोग करायचा आहे. पहिल्यांदा मी करतो ते तुम्ही निरीक्षण बारकाईने करायचं. पहिलं काय कृती आहे आपली? तेल टाकायचं. बरोबर. सोयाबीनचं तेल. बरोबर. हे आपण सोयाबीनचं तेल टाकलं. त्यानंतर आपल्याला काय टाकायचं? पाणी. बरोबर. सोयाबीनचं तेल आणि पाणी आपण टाकलं. काय दिसते आपल्याला? तेल आणि पाणी एकत्र झालेलं नाही. आता असं का झालेलं असावं? कोणाला सांगता येईल? हां, कारण तेलाची घनता ही पाण्याच्या घनतापेक्षा कमी आहे. बरोबर. तेलाची घनता ही पाण्याच्या घनतेपेक्षा कमी असल्यामुळे तेल वर तरंगलं आणि पाणी खाली आहे. आता आपल्याला काय करायचं? हे मिक्स झालेलं नाही, परंतु आता आपण अपमार्जक, ज्याला मराठीमध्ये अपमार्जक म्हणतात आणि इंग्रजीमध्ये डिटर्जंट असं म्हणतात, ते डिटर्जंट टाकणार आहोत आपण 1 ते 1.5 चम्मच याच्यामध्ये. आता काय करूया आपण? याला झाकण घट्ट लावू. पहिल्यांदा तुम्ही काय पाहिलं? मिक्स झालेली नव्हती अजूनही. आता मी याला थोडंसं हलवतो. आता हे वेगवेगळं दिसते का रे? दिसते वेगवेगळं? का दिसत नसावं? सर ते निर्माण डिटर्जंट नाही का, ते त्या तेलाच्या कणाला एकत्र करते. बरोबर. आता काय झालं माहिती आहे? अपमार्जक टाकल्याने, म्हणजे डिटर्जंट टाकल्याने काय झालं? पाणी आणि तेल एकत्र झाले. आता का झाले असतील एकत्र? हां, अपमार्जक म्हणजे या डिटर्जंटमध्ये ध्रुवीय आणि अध्रुवीय, कोणते रे? ध्रुवीय आणि अध्रुवीय कण असतात. आणि अध्रुवीय जे कण म्हणजेच अणू, हे जे अध्रुवीय आणि ध्रुवीय अणू असतात. काय असते? वैज्ञानिक कारण काय? अपमार्जकामध्ये काय असते? ध्रुवीय आणि अध्रुवीय अणू असतात. अणू. आणि हे अणू, ध्रुवीय अणू पाण्याशी जोडतात. जे ध्रुवीय अणू होते त्याच्यामधील त्याच वेळी तेल आणि पाणी याच्याशी दोन्हीला चिकटून राहतात. आणि मग काय होते? त्या दोन्हीला चिकटून राहिल्यामुळे त्याचं एक द्रावण तयार होते, ज्याला इमल्शन म्हणतात. काय म्हणतात? इमल्शन म्हणतात. आणि ज्यामुळे तेल पाण्यामध्ये मिसळते आणि ते दोन्ही एकत्र होतात. आणि मग बरेचदा आपल्या घरामध्ये सुद्धा डिटर्जंटच का वापरले जाते? कारण हे एकत्र होते. पाण्यामध्ये तेल मिसळलेलं जर असलं, ते दोन्ही वेगवेगळे अणू असतात, ध्रुवीय आणि अध्रुवीय. म्हणून या डिटर्जंटमुळे काय होते? अध्रुवीय आणि ध्रुवीय अणू एकत्र आल्यामुळे तेल आणि पाण्याच्या संयोगातून, म्हणून आपले तेलकट वगैरे डाग जरी असले तरी ते निघून जातात. आलं लक्षात? आता हा केला आपण प्रयोग. तर याचा आपल्याला आता निष्कर्ष काय येतात आणि तुम्हाला 2-3 प्रश्न देतो. ते प्रश्न तुम्ही काय करायचे? सोडवून आणायचे.